तर मुसळधार पावसानंतर शेतातील मजुरीचे दर वाढलेले आहेत। खरीप हंगामातील आर्थिक गणित त्यामुळे शेतकऱ्यांचं कोलमडलंय। मजुरीचे दर वाढल्याने बळीराजा हैराण झालाय। अतिवृष्टीच्या तडाख्यातून शेतकरी आता आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी। पाहूया। शेतकऱ्यांना आता शेतामधल्या काढणीसाठी जी मजूर घेऊन जावे लागतात त्या मजुरांनी सुद्धा आता नाकी नऊ सोडलेलं आहे। मजुरांची जी रेट बघितले तर अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं शेतामध्ये मजुरीसाठी आता काय नेमका रेट चालू आहे। एका पिशवीला मजुरांसाठी किती किंमत मोजावी लागते? 5,500 मिळतात का मजूर? भेटना झालेत मजूर बी भेटना गेले। 17,000 17,500 एवढा खर्च येऊ लागला एकरी। तर पुढे तर अजून ती राहिलं ती मळणी यंत्र ही तसंच राहिलं, त्याचे अजून वेगळंच आहे। तर ही शेतकऱ्याला काही सुचण्यासारखं झालेलं आहे। अशी बाबत आहे शेतकऱ्याची की तिला काही न कळण्यासारखं झालेलं आहे। आता एकतर मजूर मिळणार तिथे आम्हाला लातूर जवळ असल्यामुळे ते मजूर मिळणार नाही, ते बाहेर गावून किंवा लातूरहून इकडून तिकडून मजूर आणावं लागतात आम्हाला। तर एकदम त्याला चिखलामध्ये पाणी आहे, पाण्यामुळे काही काढता येणार झाले। काढलं तर किती काढणार, अर्धी बॅग नाही, वरून पाऊस येतो, घरी जाऊन झोपायचं काम आहे, दुसरं काय। त्यासाठी आता हाजरी तर जास्त हे द्यावं लागेल ना। शेतकऱ्यांच्या माध्यमातून मजूर शोधणं असेल आणि शेतामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांच्याकडनं काम करून घेणं असेल, ही एक मोठी कसरत बनलेली आहे। आणि त्यातच आता मजुरीचे भाव वाढल्यामुळे सुद्धा शेतकरी प्रचंड हवालदिल झालेला आहे। आणि म्हणून सरकार मायबापनं या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावं आणि याच्यावर तोडगा काढावा अशी मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांमधून केली जाते। अजय घोडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।